त्यामध्ये आम्ही या सर्व वसुली आणि रिव्हिजन या संदर्भात नगरपालिका म्हणून सकारात्मक आहोत. सर्व नागरिकांना आमची मदत करण्याची भूमिका आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कामकाज करतो. सर्व नागरिकांना, व्यापारी बांधवांना विनंती आहे की घरपट्टी च्या काही नोटिसा ज्या आपल्याला आलेल्या आहेत त्या पाहून आपण कधी पॅनिक होऊ नका, गोंधळून जाऊन. श्रीरामपूर शहरातील नवनिर्मित नगराध्यक्षांसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणून कर वसुलीचा प्रश्न उभा ठाकला आहे. मालमत्ता कर आणि इतर नागरी करांबाबत नागरिकांमध्ये विविध गैरसमज पसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्षांनी सांगितले की कर वसुली ही कोणावरही अन्याय करण्यासाठी नसून शहराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कर आकारणीचे निकष, थकबाकीदारांना उपलब्ध सुविधा आणि कर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास थेट नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माहिती घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कर वसुली महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वेळेत कर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान कर वसुलीबाबत नागरिकांच्या मनात नेमके कोणते गैरसमज आहेत, त्यावर प्रशासनाने कोणते स्पष्टीकरण दिले आणि पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांनी कोणते महत्त्वाचे निर्णय जाहीर केले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा. असं झालं असेल की त्याचा जो मंजूर प्लॅन आहे त्याच्यापेक्षाही जास्तीचं स्क्वेअर फूट मोजलं गेलं असेल आणि वाढीव पट्टी आली असेल तर त्या माणसाने, त्या नागरिकांनी त्वरित हरकत घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एखादं घर आहे आणि त्याला चुकून तांत्रिकदृष्ट्या व्यावसायिक कर लागला गेला असेल तर ती सुद्धा नागरिकांनी त्वरित हरकत घेणं गरजेचं आहे. की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सवलत नागरिकांना देत आहोत की ज्याच्यामुळं मोठा फायदा आणि मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. त्यांना ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल शासनाच्या नियमामध्ये बसून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने वसुली विभागाच्या घरपट्टी आणि व्यावसायिक टॅक्स या संदर्भामध्ये रिव्हिजन चालू आहे. त्या संदर्भात अनेक समज किंवा अस्वस्थता सर्व नागरिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या वतीने काही गोष्टी जाणीवपूर्वक नागरिकांना आणि व्यापारी बांधवांना सांगणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण या माध्यमातून, सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एक आवाहन करतोय की ज्यामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगितल्या पाहिजे. त्यातील काही मुद्दे मी आपल्याला सांगतो. सर्वप्रथम की शासनाचा जो प्रचलित नियम आहे की दर 4 वर्षांनी रिव्हिजन म्हणजे घरपट्टीमधले सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये वाढ करण्याची जी काही प्रक्रिया असते, हा शासनाचा नियम आहे. तो दर 4 वर्षांनी होणं गरजेचं असतं. आपल्या इथे श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये शेवटची जी रिव्हिजन झाली होती घरपट्टीची ती 2013 साली झाली होती आणि त्यानंतर आज 2026 साली त्याच्या पट्ट्या, त्याच्या नोटिसा आपण दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, सदर रिव्हिजन ची जी काही टेंडर असतं ते टेंडर प्रशासकीय काळामध्ये 19/5/2023 रोजी त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. म्हणजे हे काही जी काही लोकांमध्ये गैरसमज होतो की सत्ता बदलली किंवा आम्ही सत्तेमध्ये आलो आणि तेव्हापासूनच आम्ही लगेच ही घरपट्टीची प्रक्रिया सुरू केली, तसं काही नाहीये. 2023 5व्या महिन्यामध्ये तेव्हा या टेंडरची रिव्हिजन करण्यासंदर्भात वर्क ऑर्डर दिली होती. आज 2026 जुलैमध्ये त्याच्या पहिल्यांदा नोटीस आलेल्या आहेत. हे आपल्याला जाणीवपूर्वक सांगणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर आपण दर 4 वर्षांनी रिव्हिजन केली नाही तर माननीय DMA मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला असे अनेक पत्र आलेले आहेत की जो वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला येतो तो बंद करण्यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे. जो काही पगार परमनंट कर्मचाऱ्यांचा शासनाच्या वतीने येतो त्याच्यामध्ये कपात करण्यासंदर्भात सुद्धा पत्रव्यवहार शासनाच्या माध्यमातून DMA ऑफिसमधून आपल्याला झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या सुविधा आपल्या चालू ठेवण्यासाठी रिव्हिजन करणं गरजेचं असतं. त्याचा पुढचा विषय की माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, व्यापारी बांधवांना विनंती आहे की घरपट्टी च्या काही नोटिसा ज्या आपल्याला आलेल्या आहेत त्या पाहून आपण कधी पॅनिक होऊ नका, गोंधळून जाऊ नका.
प्रत्येक नागरिकाला जो जो हरकत घेईल त्या प्रत्येक नागरिकाला 2 प्रकारच्या संधी म्हणजे 2 प्रकारच्या तारखा आम्ही देणार आहोत. पहिली जी तारीख असणार आहे ती टाउन प्लॅनिंग ऑफिसर जे अधिकारी आहेत त्यांच्या समोर ती हरकती होणार आहेत. त्यामध्ये जर तुमचं समाधान झालं नाही तर परत 15-20 दिवसानंतर नगरपालिका सगळे पदाधिकारी, विरोधी पक्षनेता, महिला बाल विकास कल्याणच्या सभापती आणि मुख्याधिकारी यांची सुद्धा एक वेगळी समिती असणार आहे. ती दुसरी हरकत ऐकून घेईल. त्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व नागरिकांचं म्हणणं सविस्तर ऐकून घेणार आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकाला 2 प्रकारच्या तारखा मिळणार आहे. म्हणजे 2 वेळेस त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की जर एखाद्या नागरिकाला या सगळ्या सर्वेच्या माध्यमातून असं झालं असेल की त्याचा जो मंजूर प्लॅन आहे त्याच्यापेक्षाही जास्तीचं स्क्वेअर फूट मोजलं गेलं असेल आणि वाढीव पट्टी आली असेल तर त्या माणसाने त्या नागरिकांनी त्वरित हरकत घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट एखादं घर आहे आणि त्याला चुकून तांत्रिकदृष्ट्या व्यावसायिक कर लागला गेला असेल तर ती सुद्धा नागरिकांनी त्वरित हरकत घेणं गरजेचं आहे. हरकतीची सुद्धा जी काही मुदत आहे 7 जुलैपर्यंत त्यामध्ये सुद्धा आम्ही वाढ करतोय. कारण की अनेक नागरिकांची मागणी होती की तेवढा वेळा पुरला नाही किंवा आता काही लोकांना नोटीस मिळत आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यात सुद्धा वाढ करतोय. त्यामुळं सगळ्यांना संधी देण्याची भूमिका आमची आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी सहकार्य करावं. त्याचा पुढचा जो विषय आहे की ज्यावेळेस हा सगळा प्रशासकीय काळात घेतलेला जो टेंडरचा रिव्हिजन करण्याचा जो निर्णय होता त्याचा आम्ही ज्यावेळेस नागरिकांची मागणी आल्यानंतर बारीक अभ्यास केला त्यात काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामध्ये एक विशेष म्हणजे अग्निशमन कर आहे, दुसरी गोष्ट विशेष शिक्षण कर आहे आणि मागणी फी आणि नोटीस फी ह्या 2 प्रकारच्या फी आहेत की ज्यामध्ये आम्हाला एक सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सवलत नागरिकांना देत आहोत की ज्याच्यामुळं मोठा फायदा आणि मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना होणार आहे. त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात ज्या तक्रारी आता प्राप्त होत आहेत त्या म्हणजे व्यावसायिक तक्रारी आहेत. तर त्या सगळ्या व्यावसायिक तक्रारीमध्ये मोठे दुकानं असतील किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील किंवा मॉल असतील या संदर्भात सारखे व्यापारी येऊन तक्रारी करतायत. तर त्या तक्रारी करताना माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की फक्त आम्हाला पट्टी मान्य नाही असं कृपया एका ओळीमध्ये हरकत न घेता कोणत्या पद्धतीने नगरपालिकेत चूक झाली आहे किंवा सर्व्हेमध्ये चूक झाली आहे त्याचा प्लॅनचा पुरावा असेल किंवा तुमच्या दुकानाच्या काही मोजमाप असतील याचा जर पुरावा दिला तर या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही लगेच त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन पंचनामा करून ज्या काही जर टेक्निकल गोष्टी झाल्या असतील त्याचा सर्व्हे करून आत्ताच ते डॉक्युमेंटेशन तयार करून ठेवू की ज्याने वेळेस तारखेच्या वेळेस या सगळ्यामध्ये वेळ वाया जाणार नाही आणि आपलं त्वरित त्याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय घेता येईल. आणि या सगळ्या व्यापारी पट्ट्यांच्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस तारखा सुरू होती त्यावेळेस सलग 10-15 दिवस पूर्ण वेळ नगरपालिकेमध्ये बसून सर्व नागरिकांच्या पर्टिक्युलर केस टू केस समजून घेणार आहोत. त्यांना वेळ जितका लागेल त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगूपर्यंत आम्ही त्यांचं सगळं ऐकून घेणार आहोत. त्यांना ज्या ठिकाणी मदत करता येईल शासनाच्या नियमामध्ये बसून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत. त्यामुळं सर्व व्यापारी बांधव असतील किंवा नागरिक असतील यांनी या बाबतीमध्ये सहकार्य करावे. ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की हरकत घेण्यासारखी आहेत तर त्या संदर्भात तुम्ही हक्काने हरकत घेतली पाहिजे. आम्ही सर्व पदाधिकारी, मी स्वतः सर्व नगरसेवक आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहोत. तुम्ही आम्हाला भेटू शकता, भागातील नगरसेवकांना भेटू शकता. या अशा पद्धतीने आमच्याबद्दल चुकीची पट्टी लागली गेली आहे त्या सगळ्या आम्ही ऐकून घेऊन तुमचं समाधान करण्याची आमची भूमिका आहे. आणि नगरपालिका नागरिकांच्या सुविधेसाठी आहे तर त्यामध्ये आम्ही या सर्व वसुली आणि रिव्हिजन या संदर्भात नगरपालिका म्हणून सकारात्मक आहोत. सर्व नागरिकांना आमची मदत करण्याची भूमिका आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कामकाज करू.